जागतिक महिला दिनानिमित्त नाशिकात नारी शक्तीचा सन्मान सोहळा। भाजप सदस्या सविता गायकर, प्रेम पाटील, अर्चना तुपलोंडे यांच्या वतीने महिलांचा सत्कार। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने नाशिक शहरातील सातपूरमधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रेम पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर, अर्चना संजय तुपलोंडे यांच्या वतीने नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिलांनी संगीत खुर्ची, उखाणा स्पर्धा तसेच महिलांमधील आचारविचार वाढावेत यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमा हिरे, माजी महापौर दशरथ पाटील, छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, सीएम मनोज तांबे, रश्मिता हिरे, भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा जानवी मनोज तांबे, मंगला खोटरे, प्रमोद जाधव, नवनाथ शिंदे, शिवसेनेचे आकाश पवार उपस्थित होते। स्पर्धेत विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली। त्यासाठी आज भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 9 छावा संघटनेच्या वतीने श्री प्रेम दशरथ पाटील, सविता करण गायकर, सौ अर्चना संजय तुपलोंडे यांच्या आयोजनात काल महिला दिन होता, परंतु सगळ्याच महिला काल व्यस्त होत्या। त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपण एक दिवस लेट कार्यक्रम घेऊ आणि आज हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 9च्या माध्यमातून महिलांसाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमासाठी आपल्या नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई महेश हिरे या नाशिक नगरीला एक वेगळं नाव ज्यांच्या माध्यमातून मिळालं ते माजी महापौर दशरथ अप्पा पाटील, आमच्या रश्मिताई, प्रमोदांना तांबेसाहेब, खोटरेताई, नवनाथजी शिंदे, आकाश पवार आणि सर्वच सन्माननीय व्यासपीठ। महिलांचा सन्मान हा रोजच व्हायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचं स्वप्न बघत असताना सगळ्यात जास्त महत्व दिलं तर त्या माझ्या माता भगिनींना दिलं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटनेत जे काही कलम टाकले, घटना बनवली, त्या घटनेमध्ये सुद्धा माझ्या माता भगिनींना प्रथम स्थान दिलं। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ज्यांचे अनंत उपकार आपल्या सगळ्यांवर आहेत, ज्यांच्यामुळे निमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत। तुम्हा सगळ्या माझ्या माता भगिनींना, सखींना, मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। या निमित्ताने आज आपल्या व्यासपीठावर आपल्या लाडक्या आमदार सौ सीमा महेश हिरे ह्या आज आपल्यासाठी भेटीला आलेल्या आहे आणि त्यांना मी धन्यवाद व्यक्त करते। त्यात तसंच आपले लाडके माजी महापौर दशरथ अप्पा पाटील, प्रेमदादा पाटील, जान्हवीताई तांबे, तसंच खोटरेताई, काजलताई, अर्चनाताई तुपलोंडे त्या आमच्या सोबत नेहमी असतात, तसेच प्रेमदादा, तसेच रश्मिताई हिरे, मनोजदादा तांबे, संजीव भाऊ तुपलोंडे, आकाश भाऊ पवार, प्रमोद अण्णा, तसेच नवनाथ भाऊ आणि सगळे व्यासपीठावरील सगळ्यांचे मी सर्वांचे मी विनम्र अभिवादन करते। आणि एकदम आयोजन केलेलं आहे महिलांचा सन्मान आणि त्याचबरोबर विविध खेळ अशा एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आज 8 मार्चच्या निमित्ताने इथे करण्यात आलेलं आहे। त्यासाठी इथे उपस्थित असलेले माजी महापौर आदरणीय दशरथ अप्पा पाटील, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या जान्हवीताई तांबे आणि लगेच आपण आपल्या सन्मानाचा कार्यक्रम इथे घेणार आहोत। काल 8 मार्च संपन्न झाला, दिवसभर म्हणजे सकाळी 7 वाजेपासून पूर्ण दिवसभर मी अनेक ठिकाणी कार्यक्रमांना गेले आणि महिला दिनाच्या खूप छान अशा कार्यक्रमांना मी उपस्थित देखील राहिले। आज
9 मार्च आहे. काल दिवसभर गडबड असे म्हणून आज कार्यक्रम ठेवला. आजच्या या दिवसाच्या निमित्ताने मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना खूप मनापासून शुभेच्छा देते. त्याचबरोबर नुकतंच आता आपल्याला आप्पांनी सांगितलं की विधानसभेची निवडणूक संपन्न झाली आणि सगळी नारी शक्ती ही एकवटून सगळी उभी राहिली. सगळ्यांनी मतदान केलं आणि मोठ्या मताधिक्याने, म्हणजे मी सगळीकडे सांगत असते, महाराष्ट्रात आज 14 महिला ज्या आमदार झालेल्या आहेत त्यापैकी पहिलं 1 नंबरचं मतदान म्हणजे 70,000चा लीड हा तुमच्यामुळे मला मिळाला. त्याबद्दल मी यंदा काय देणार आहे बाबा आज मंदिरात? आणि महिला काय म्हणते माहितीये, खूप काही नाही मिळालं तरी चालेल, आम्हाला सुखात राहू दे, सुखात जगू दे, आमची मुलं शाळेत जाऊ दे, मोठी होऊ दे, शिकू दे, आमच्या घरात आजारपण नको, दुःख नको, शेजारी भांडण करणारा नको, एखादा दम देऊन कार्यक्रमाला बोलावणारा नको, असं माणूस देवाजवळ प्रार्थना करतं. हसू आलं बरं का, पटकन पाहिलं का त्यांना? कारण की मन मोकळ्यापणाने बोलवणं. आज जरी तुमचा वेळ जात असेल परंतु तुम्हाला सुखाचे दिवस द्यायचे यापुढे सगळ्यांना. रश्मीनी काय काय सांगितलं तुम्हाला वाटलं असेल. रश्मीनी जे सांगितलं, शासनाच्या जेवढ्या योजना आहे त्या गोरगरिबांसाठी, कामगारांच्या कुटुंबासाठी, सामान्यांसाठी, मग भारत सरकारच्या माननीय पंतप्रधानांच्या मोदी साहेबांच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, नाशिकचे लाडके महापौर, माजी महापौर श्री दशरथप्पा पाटील, तसंच रश्मीताई, प्रमोद भाऊ, कुटरेचे लाडके करण भाऊ आणि लोखंडेताई सगळे उपस्थित आहे व्यासपीठावर. मी सगळ्यांचं स्वागत करतो. महिला दिन निमित्ताने आज हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम ठेवला प्रभाग क्रमांक 9 मध्ये. सांगण्याचं एकच तात्पर्य, दैनंदिनमध्ये आज आपल्या सगळ्या घरगुती सगळ्या महिला फक्त एक फोनवरती सविताताई सगळ्यांच्या वतीने सगळ्या जमा झाल्या. काल दुपारी हे नियोजन ठरलं. रोजच्या व्यापातून आपल्या सगळ्या ताई या दैनंदिन घरगुती काम करून इतर हे आज सगळ्यांचं जे घर सांभाळून ज्या बाहेर ते काम करतात. आज करण भाऊंनी, सविताताईंनी, सगळ्यांनी आम्ही विचार केला की त्यांना आज त्यांचा पुरस्कार केला पाहिजे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती या महिला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या प्रभागातले धडाडीचे माजी नगरसेवक आणि असे महापौर जे नाशिकला भूतो न भविष्यातील लाभले होते, परत असे त्यांच्यासारखे महापौर होणार नाही, असे दशरथप्पा पाटील, त्यांचे चिरंजीव माझे बंधू प्रेम पाटील, त्याचबरोबर ह्या सुंदर अशा कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेलं आहे असे आमचे बंधू करणभाऊ गायकर असतील, आमच्या बहिणी असतील, कविताताई तुपलोंडेताई असतील, सगळेच मान्यवर. मी सगळ्यांचं नाव घेण्यात जास्त वेळ घालवत नाही. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या या पश्चिम मतदारसंघातल्या आमदार सीमाताई हिरे, माझ्या मातोश्री सीमाताई हिरे यांचं पण मी इथे खूप खूप मनापासून स्वागत करते. महिला दिन आहे आणि तिच्यामुळेच मी घडली आहे, त्याच्यामुळे मी तिचं नाव घेतलंच. महिला दिनानिमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळं प्रभाग क्रमांक 9 मधील महिलांनी सविता गायकर, प्रेम पाटील, अर्चना तुपलोंडे यांचे आभार मानले. यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.